दरम्यान अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गैर मराठा लाभार्थ्यांनी कर्ज मिळवलंय। त्यामुळे मराठा समाजासाठीच्या उन्नतीसाठी स्थापन केलेल्या महामंडळाच्या हेतूलाच हरताळ फासला गेलाय। या प्रकरणी नाशिक पोलिसांनी एका टोळीला अटक केली आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा तरुणांना उद्योग उभारण्यासाठी बिनव्याजी कर्ज देण्यात येतं। या योजनेला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळतोय। मात्र या योजनेत नॉन मराठा लाभार्थ्यांनी लाभ मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कागदपत्रांमध्ये फेरफार करून लाभ मिळवून देणारी टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे। त्यामुळे मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। व्हॉट्सअप ग्रुपचा डीपी जो आहे तो देखील अण्णासाहेब पाटील यांचा ठेवण्यात आलेला होता आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना त्या ग्रुपमध्ये ते ॲड करून घेत होते आणि त्यांना या योजनेचा लाभ देण्याची माहिती देत होते। आणि याच योजनेला अर्थात या लाभासाठी अनेक वेगवेगळ्या कास्टचे लोक जे आहेत ते त्यांना अटॅच होत होते आणि त्या लोकांकडनं 50,000, कोणाकडून 1 लाख, कोणाकडून 20,000 अशा प्रकारची ते रक्कम घ्यायचे, त्यांना खोटे डॉक्युमेंट तयार करून द्यायचे आणि त्यातून ही सगळी फसवणूक केली जात होती। असा सगळा हा प्रकार आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे एक नजर टाकूया। 10 लाख ते 50 लाखापर्यंतच्या कर्जावरचं व्याज सरकार भरतं। लाभार्थ्यांना केवळ मुद्दलच बँकेला परत करावं लागतं। या योजनेचा लाभ केवळ मराठा समाजासाठी देण्यात येतो। मात्र काही लोकांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार केले, योजनेचा सर्व समाजाला लाभ मिळवून देण्याचं आमिष दाखवण्यात आलं। आमिषाला बळी पडून अनेक नॉन मराठा तरुणांनी एजंटना पैसे देऊन योजनेचा लाभ घेतला। कागदपत्रात फेरफार करून मराठा असल्याचं प्रमाणपत्र देत योजनेचा लाभ मिळवून दिला गेला। महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी स्वतः प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली, तर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केलाय। लाभार्थी म्हणून तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी लाभ मिळवून देऊ असं बसून त्या ठिकाणी त्याचं हे केलं होतं। तर सध्या ते सकृतदर्शनी जो पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये एकूण 5,60,000 रुपयाची फसवणूक केल्याबद्दल, म्हणजे शासनाची आणि ह्याची पण लाभार्थ्यांची, अशा पद्धतीने हे केल्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे। तर सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आणखी मग पुढे जाऊन हा एक्सटेंड नेमका किती आहे हे लक्षात आल्यानंतर त्याच्यामध्ये पुढची कारवाई केली जाईल। मनोज जगताप, विश्वास जगताप, विश्वजित गांगुर्डे या एजंट्सनी व्हॉट्सअप ग्रुपद्वारे योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अनेकांना आमिष दाखवलं। गैर मराठा योजनेचा लाभ घेत असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली। या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचा संशय व्यक्त होतोय। बेंडकुळे, आव्हाड अशी काही नावं आम्हाला याच्यामध्ये लक्षात आली आणि मग आम्ही त्यांच्या खोलामध्ये खरं घुसण्याचा प्रयत्न केला आणि शाळेमधनं त्यांचा LC आपण व्हेरीफाय करून घेतला। त्यांचं जनरल रजिस्टर्ड कॉपीमधनं आपण त्यांची माहिती तपासल्यानंतर लक्षात आलं की ही मंडळी मुळात दिवे नावाची पण काही व्यक्ती आहेत की ही मंडळी बाय कास्ट मराठा नाही आहेत। म्हणजे महामंडळ जे आहेत, अण्णासाहेब पाटील महामंडळ जे आहेत ते प्रामुख्याने हिंदू मराठा या कास्टसाठी काम करतं। मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजातील असंतोष कमी करण्यासाठी राज्य सरकारनं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी बिनव्याजी कर्ज योजना सुरू केली। मात्र त्याचा दुरुपयोग होत असेल तर त्यामुळे मूळ हेतूलाच धक्का पोहोचू शकतो। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।